नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि हे जे सर्व प्रश्न असणार आहेत ते पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे प्रश्न आणि रिव्हिजन म्हणून ठरणार आहेत. लक्षात ठेवायचे मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं WhatsApp आणि टेलिग्राम चॅनल आहे पहा, मराठी नोकरी या नावानं. त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याही चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची जी PDF आहे ही फ्रीमध्ये उपलब्ध आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि हे जे सर्व प्रश्न असणार आहेत ते सर्व प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहेत, कारण पोलीस भरतीमध्ये रिव्हिजन वारंवार तेच प्रश्न आपल्याला विचारले जातात. चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे प्रश्न उत्तरं पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, प्रत्येक प्रश्न लक्षात ठेवायचे 2023च्या भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. तर कर्नाळा पक्षी अभयारण्य हे जे आहे हे रायगड या जिल्ह्यामध्ये येतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, आपण याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स देखील पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नावर आपण स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे. तर पहा, महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य. याचा जिल्हा आहे रायगड आणि सागरेश्वर अभयारण्य जे आहे ते सांगलीमध्ये आहे. लक्षात ठेवायचे, हरणांसाठी प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रातील ते पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे. नांदूर मधमेश्वर जे आहे ते पक्षी अभयारण्य आहे, नाशिक जिल्हा येतो आणि महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ते प्रसिद्ध आहे. 2020 जानेवारी 2020 मध्ये रामसर या ठिकाणी म्हणजे रामसर स्थळामध्ये त्याला दर्जा देखील प्राप्त झालेला आहे आणि महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर पहा, एका प्रश्नावरती आपल्याला किती प्रश्न तयार झाले. महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य कोणतं? कर्नाळा. लक्षात ठेवा, जिल्हा कोणता आहे त्याचा? रायगड. सागरेश्वर अभयारण्य जे आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगलीमध्ये. कशासाठी प्रसिद्ध आहे? हरिणांसाठी. आणि ते महाराष्ट्रातील पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे. सोबतच पहा, नांदूर मधमेश्वर जे आहे ते देखील पक्षी अभयारण्य आहे. जिल्हा कोणता आहे त्याचा? नाशिक. आणि महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ते प्रसिद्ध आहे आणि त्याला 2020 जानेवारी 2020 मध्ये रामसर याचा दर्जा जो आहे तो प्राप्त झाला आहे आणि महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2 आहे, संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे? पहा, मूळ नाव म्हणजे एका ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की त्यांचं पूर्ण नाव काय आहे. तर संत गाडगे बाबा किंवा गाडगे महाराज यांचं पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डेबुजी झिंगराजी जानोरकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे. यामध्ये महत्त्वाचे त्यांचे पॉईंट्स आपण समजावून घेऊया. त्यांचं मूळ नाव लक्षात ठेवायचे, डेबुजी झिंगराजी जानोरकर. वैज्ञानिक कृती असलेले ते समाज सुधारक होते. त्यांचा जन्म अमरावती या ठिकाणी झाला आहे 23 फेब्रुवारी 1876 आणि ते कीर्तनाद्वारे लोकांना शिक्षण देण्याचं कार्य करत होते. म्हणजे त्यांच्या कीर्तनाद्वारे ते जे आहे ते समाज सुधारण्याचं कार्य करत होते. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना कोणत्या साली झालेली आहे? कधी कधी आपल्याला पहा सरळ RBI विचारलं जातं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक याची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 1935. लक्षात ठेवा, 1935 1935ला RBIची स्थापना करण्यात आलेली आहे. तर कधी केली हे देखील पहा. लक्षात ठेवा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यालाच RBI म्हटलं जातं. याची स्थापना 1 एप्रिल 1935ला करण्यात आली आहे आणि ज्यावेळेस स्थापना होती तर स्थापनेवेळी त्याचं जे हेडक्वार्टर होतं, मुख्यालय, ते कोलकात्याला होतं आणि 1937 लक्षात ठेवा 1937 पासून ते मुंबई या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे. RBIचे पहिले गव्हर्नर लक्षात ठेवायचे ऑसबॉर्न आर्कल स्मिथ होते आणि RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर CD देशमुख. RBIचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास. आणि हा प्रश्न आपल्याला 2023च्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता. याचा जिल्हा कोणता आहे? तर नवी मुंबई पोलीस भरती 2023 मध्ये हा प्रश्न होता. आणि आत्तापर्यंत असा जो प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा 1935ला त्याची स्थापना झाली, तर हा जवळपास 18 वेळा विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे मित्रांनो. आणि यासाठी आपल्याला जर PDF डाउनलोड करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टेलिग्रामची आपल्या लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये उपलब्ध केलेली आहे. प्रश्न 4 आहे, मुंबई
पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद डॅश दर्जाचे असते. मित्रांनो, हा प्रश्न देखील थोडासा इम्पॉर्टंट आहे. पहा, प्रश्न समजावून घ्यायचा आहे. जे पोलीस आयुक्त जे आहेत नवी मुंबई या ठिकाणचं जे पद आहे तर ते कोणत्या दर्जाचं म्हणजे कोणत्या लेवलचं पद असतं. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? अप्पर पोलीस महासंचालक. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, पोलीस आयुक्त हे जे पद आहे हे अप्पर पोलीस महासंचालक या दर्जाचं पद असतं आणि पोलीस महासंचालक हे जे आहे हे महाराष्ट्रातील पोलीस दलातील सर्वात मोठं पद मानलं जातं आणि पोलीस अधीक्षक जे आहे ते जिल्हा पोलीस दलाचा एक प्रमुख असतो. लक्षात ठेवा, पोलीस अधीक्षक SP लक्षात ठेवा आणि पोलीस महासंचालक हे आपल्या राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील पोलीस दलातील सगळ्यात मोठं पद आहे. यावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात आणि पोलीस डिपार्टमेंटवरती आपल्याला हमेशा 1 ते 2 प्रश्न हे विचारले जातात. तर त्या अनुषंगाने आपण जवळपास 72 प्रश्न असे घेतलेले आहेत की त्याशिवाय बाहेरचा प्रश्न येणं शक्यच नाही पोलीस भरतीविषयी म्हणजे पोलीस डिपार्टमेंटविषयी. तर त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत. प्रश्न चौथा, प्रश्न क्रमांक 5 आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश वापरतात. पहा, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. समुद्राची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 सोनार तंत्रज्ञान जे असतं त्यासाठी म्हणजे समुद्राची खोली मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पहा, सोनार टेक्नॉलॉजी. एक प्रकारे सोनारचा आपल्याला फुल फॉर्म मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग. हा जो आहे हा सोनारचा फुल फॉर्म आहे. याचा उपयोग कुठं कुठं केला जातो? तर पाण्याखाली असणाऱ्या ज्या काही टेकड्या आहेत किंवा दऱ्या आहेत, पाणबुड्या आहेत, हिमनग असणार आहेत, बुडालेली जहाजं आहेत, यांचा शोध घेण्यासाठी सोनार तंत्रज्ञान जे आहे ते वापरलं जातं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे की समुद्राची खोली मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. लक्षात ठेवा, त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण पाहून घेऊया. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर. लक्षात ठेवा, 6 जानेवारी 1832 या दिवशी मुंबई या ठिकाणी दर्पण हे मराठीतील पहिलं वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं आणि दर्पण हे जे आहे हे प्रथम पाक्षिक होतं. लक्षात ठेवा, पाक्षिक म्हणजे काय यावरही आपल्याला मित्रांनो महत्त्वाचा मी प्रश्न सांगतो. पाक्षिक म्हणजे काय असतं? लक्षात ठेवा, दर दिवशी जे प्रकाशित होतं त्याला दैनिक म्हटलं जातं, जे 7 दिवसानंतर प्रकाशित होतं त्याला साप्ताहिक म्हटलं जातं, जे 15 दिवसानंतर प्रकाशित होतं त्याला पाक्षिक म्हटलं जातं आणि जे 1 महिन्यानंतर प्रकाशित होतं त्याला मासिक म्हटलं जातं. तर दर्पण हे जे आहे हे पहिलं पाक्षिक होतं. त्यानंतर ते साप्ताहिक झालं म्हणजे पंधरवाड्यावरून त्याला 7 दिवसानंतर प्रकाशित करण्यात येऊ लागलं म्हणजे पाक्षिकवरून ते साप्ताहिक झालं. आणि हे जे आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये त्यावरती छपाई केली जाऊ लागली म्हणजे त्याचा मजकूर जो आहे कॉन्टेंट जे आहे तर ते दोन्ही भाषेमध्ये होतं. आणि 1840ला दर्पण बंद पडलं आणि त्यानंतर त्यांनी दिग्दर्शक वृत्तपत्र हे जे आहे हे सुरू केलं होतं. लक्षात ठेवा, कधी 1832 या वर्षी ते सुरू झालं, 1840ला ते बंद झालं आणि ते कोणी सुरू केलं? बाळशास्त्री जांभेकर यांनी. कोणत्या ठिकाणी केलं? मुंबई या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 7 आहे, कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे? पहा, कृष्णा व पंचगंगा या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो. लक्षात ठेवा, कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो. जिल्हा आहे त्याचा कोल्हापूर आणि यामध्ये पहा इतर संगम आणि त्यांची काही महत्त्वाची ठिकाणं पहा. प्रवरा, मुळा यांचा जो हे आहे संगम तो होतो नेवासा अहमदनगरला. गोदावरी प्राणहिता कोणत्या ठिकाणी होतो? सिरोंचा या ठिकाणी, गडचिरोली जिल्हा. कोयना आणि कृष्णा कराड त्याला प्रीती संगम देखील म्हटलं जातं, साताऱ्यामध्ये. वेण्णा आणि कृष्णा माहुली या ठिकाणी होतो, सातारामध्ये. तापी आणि पूर्णा चांगदेव या ठिकाणी होतो, जळगाव या जिल्ह्यामध्ये. मित्रांनो, आपल्याला महत्त्वाचे प्रश्न जर पाहायचे असतील तर आपण एक स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे पहा राज्यातील नदी प्रणाली याविषयी. त्यावर आपण डीपमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याच्या हे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. तर पहा, प्रश्न 8वा आहे, साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? साल्हेर हा जो किल्ला आहे ना मित्रांनो हा येतो पहा पर्याय क्रमांक 1 तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे साल्हेर. लक्षात ठेवा, साल्हेर किल्ला नाशिक या जिल्ह्यामध्ये येतो. आणि इतर अजून काही महत्त्वाचे जे किल्ले आहेत तर ते कोणते कोणते आहेत पहा. नाशिकमध्ये ब्रह्मगिरी, अंकाई टंकाई, रायगडमध्ये असणारे जंजिरा, कासा, प्रबळगड, लिंगाणा, सुधागड आणि चौल.
साताऱ्यामध्ये असणारे वसंतगड, वासोटा, मकरंदगड, सज्जनगड. आणि यावरती सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात जे काही महत्त्वाचे किल्ले आहेत तर ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात यावर आपण एक डीपमध्ये मित्रांनो व्हिडिओ घेतलेला आहे. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, डॅश या विकारात शरीरातील शर्करेचं प्रमाण नियंत्रणात राहत नाही. पहा, खालीलपैकी असा कोणता आजार आहे की तो आजार माणसाला झाल्याच्या नंतर, शर्करा म्हणजे काय तर शर्करेला समानार्थी शब्द आहे पहा साखर, तर तो रोग झाल्याच्या नंतर किंवा आजार झाल्याच्या नंतर साखरेचं जे प्रमाण आहे ते नियंत्रणामध्ये राहत नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 मधुमेह. म्हणजेच पहा, डायबिटीज हा जो आजार झाल्याच्या नंतर साखरेचं प्रमाण त्याला कंट्रोल करता येत नाही. यामध्ये पहा, इन्सुलिन संप्रेरकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होत असतो आणि स्वादुपिंड या अवयवाचा दाह म्हणजेच मधुमेह रोग आहे. यावर आपल्याला आरोग्य विभागामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की मधुमेह हा जो आजार आहे हा कोणत्या अवयवाशी संबंधित आहे, तर स्वादुपिंडाशी संबंधित आहे. आणि 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, फ्लेमिंगो अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. पहा, फ्लेमिंगो अभयारण्य आणि हे जे आहे हे येतं पहा ठाण्याच्या खाडीमध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. याविषयी इम्पॉर्टंट पॉईंट्स मित्रांनो लक्षात ठेवायचे आहेत. फ्लेमिंगो अभयारण्य जे आहे ते ठाणे खाडी या ठिकाणी आढळतं आणि ढाकणा कोळगाज मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीमध्ये, फणसाड पक्षी अभयारण्य रायगड, सागरेश्वर यशवंतराव चव्हाण जे आहे ते सांगलीमध्ये आहे, देऊळगावला रेहकुरी अभयारण्य आहे, काळविटासाठी प्रसिद्ध आहे, अहमदनगर जिल्हा आहे, गौताळा अभयारण्य औरंगाबाद या ठिकाणी. कधी कधी आता औरंगाबाद येणार नाही मित्रांनो, आता यानंतर छत्रपती संभाजीनगर असा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे. पहा, कारण ही प्रश्नपत्रिका जुनी असल्यामुळे कधी कधी आपल्याला औरंगाबाद असा उल्लेख करण्यात आलेला आहे. गौताळा अभयारण्य औरंगाबाद आणि जळगावमध्ये पसरलेलं आहे, पण लक्षात ठेवा त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हा विषय महत्त्वाचा आहे, कारण यावर देखील आपल्याला एक प्रश्न हा इम्पॉर्टंट असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत. हा प्रश्न कधी कधी चेंज होऊ शकतो. ज्या वेळेस आपण व्हिडिओ बनवतो त्यावेळी वेगळे असू शकतात आणि नंतर वेगळे असू शकतात. त्यामुळे मित्रांनो जे करंट असणार आहेत त्यावरती आपण फोकस करायचा आहे. तर सध्याचे कोण आहेत तर रश्मी शुक्ला. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. तर सध्या जे आहेत राज्याचे पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला. लक्षात ठेवायचे, यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट म्हणून आपण घेतलेला आहे. आणि मुंबई शहर पोलीस आयुक्त कोण आहेत तर विवेक फणसाळकर. पर्याय 3 रश्मी शुक्ला सध्याच्या महासंचालक आहेत, पोलीस महासंचालक. प्रश्न 12 आहे, राज्यघटनेचे कलम डॅश अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते. म्हणजे राज्यघटनेचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमाद्वारे देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करता येते. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कलम 360. लक्षात ठेवा, कलम 360 हे जे आहे हे आर्थिक आणीबाणीसाठी कलम वापरण्यात येतं. आणि भारतीय राज्यघटना भाग 18 यामध्ये आणीबाणी विषयक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत कलम 352 ते कलम 360 मध्ये. आणीबाणी हे तत्व भारतीय संविधानाने जर्मनी या देशाकडून घेतलेले आहे. कलम 352 जे आहे ते राष्ट्रीय आणीबाणी आहे, कलम 356 जे आहे ते राज्य आणीबाणी आहे आणि कलम 360 जे आहे ते आर्थिक आणीबाणी आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतीय राज्यघटनेप्रमाणे खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही असा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवायचे, परराष्ट्र व्यवहार हा जो विषय आहे तो राज्यसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही. यामध्ये पोलीस, सार्वजनिक आरोग्य आणि शेती हे तीनही जे विषय आहेत ते राज्यसूचीमध्ये समाविष्ट आहेत आणि परराष्ट्र व्यवहार हा जो आहे लक्षात ठेवायचा आहे हा राज्यसूचीमध्ये येत नाही. त्याचा जो समावेश आहे तो संघ सूचीमध्ये केला जातो. आणि राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये 3 सूचींचा समावेश आहे, संघसूची, राज्यसूची, समवर्त सूची. तर यामध्ये पोलीस, सार्वजनिक आरोग्य, शेती हे जे विषय आहेत हे राज्यसूचीमध्ये येणारे विषय आहेत आणि परराष्ट्र व्यवहार, बँक, संरक्षण हे जे आहेत हे केंद्र सूचीमध्ये येतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस कधी साजरा केला जातो. मित्रांनो प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. पहा, दिनविशेषवरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारले जातात. तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस कधी साजरा केला जातो. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर 20 डिसेंबर. लक्षात ठेवा,
20 डिसेंबर दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस साजरा केला जातो. यामध्ये काय असतं की लोक गरिबी, भूक आणि रोग दूर करण्यासाठी पद्धतीचा अवलंब करण्याचा संकल्प केला जातो. त्यामुळे हा जो दिवस आहे हा पाळण्यात येत असतो. 20 डिसेंबर 2022 रोजी युएनने जागतिक एकता निधीचा स्थापना देखील केलेली आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 15वा आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023ने किती लोकांना सन्मानित केले जाणार आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, पर्याय क्रमांक 1 तर 2 लोकांना सन्मानित केलं जाणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 जे आहेत ते जाहीर केलेले आहेत. आणि पुरस्कार जो आहे हे भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते 9 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रपती भवनात प्रदान केले जाणार आहेत. यावेळी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटनपटू चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रँकीरेड्डी सात्विक साई राज यांना देण्यात येणार आहेत. लक्षात ठेवायचे, यावेळी 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवित करण्यात आलं होतं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचा प्राण आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर कलम 32 जे आहे याला बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत हे भारतीय संविधानाचा प्राण असं म्हणत होते. तर का तर कलम 32 नुसार घटनात्मक उपाययोजनेचा हक्क नागरिकांना प्रदान करण्यात येतो आणि या हक्कांच्या तरतुदी अंतर्गत नागरिकांच्या मूलभूत हक्कांवरती गदा आल्यास त्याविरुद्ध न्यायालयात आपल्याला दाद मागता येत असते. त्यामुळे हे जे कलम आहे कलम 32 तर या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणत होते की संविधानाचा कलम आहे, संविधानाचा प्राण आहे कलम 32. पर्याय 4 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. खालील पर्यायामध्ये काही नावे दिली आहेत, त्यातील विसंगत नाव ओळखायचं आहे. पहा, म्हणजे गटात न बसणारा एक प्रकारे आपल्याला नाव विचारलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहे हे विसंगत नाव आहे. विसंगत नाव म्हणजे 4 पैकी वेगळं नाव असणार आहे. का तर लक्षात ठेवायचं आहे, इंद्रकुमार गुजराल हे जे आहेत सोबतच लाल बहादूर शास्त्री आणि HD देवेगौडा हे जे आहेत हे तिघही पंतप्रधान होते. पहा, PM होते भारताचे. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे राष्ट्रपती होते. त्यामुळे हे जे नाव आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद ते वेगळं नाव असणार आहे. तर भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा उल्लेख केला जातो किंवा ते आहेत देखील. आणि पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला जातो. हे तिघही आहेत पंतप्रधान आणि राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद, त्यामुळे त्यांचं नाव वेगळं आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. भारतीय राज्यघटनेतील 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? पहा, 73 आणि 74 घटनादुरुस्ती कोणत्या घटकाशी संबंधित आहे? तर ती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित असणार आहे. मित्रांनो, प्रश्न समजावून घ्यायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणून लॉर्ड रिपन यांना संबोधले जाते. यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो की स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण? उत्तर होतं लॉर्ड रिपन. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% राखीव जागा देणारे महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, महिलांसाठी राखीव जागा देखील महाराष्ट्र राज्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली आहे? प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे. यावरती उत्तर असणार आहे 1971. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1971 हे जे वर्ष आहे या वर्षी बांगलादेश या देशाची निर्मिती झाली आहे. या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न अजून एक लक्षात ठेवायचा आहे की 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला आणि 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती करण्यात आलेली आहे. या ठिकाणी समजावून घेण्याची गोष्ट आहे की भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तान 2 भागामध्ये विभागण्यात आला होता. जो पाकिस्तान आहे त्याचे 2 भाग झाले होते. तर एक भाग होता पूर्व पाकिस्तान, दुसरा होता पश्चिम पाकिस्तान. लक्षात ठेवायचे. आणि या ठिकाणी जो एक कोणता होता पूर्व आणि दुसरा होता पश्चिम. तर 1971 साली भारताच्या मदतीने पूर्व पाकिस्तानमधील जनतेने बांगलादेशाची निर्मिती केली. लक्षात ठेवायचे. आणि 1971ला जे घडलेलं आहे युद्ध त्यावरती आपण पूर्णपणे एक डीपमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी 0 असते त्यावेळी त्याला डॅश बेरोजगारी असं म्हटलं जातं.
हा जो प्रश्न आहे अर्थशास्त्रावरचा महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. आणि हा जो प्रश्न आहे हा बेरोजगारीवर आधारित प्रश्न आहे. ज्यावेळी श्रमिकांची सीमांत उत्पादकता शून्य असते त्यावेळी त्याला कोणती बेरोजगारी म्हणतात, तर त्याला म्हणतात पहा ऑप्शन क्रमांक 1 छुपी बेरोजगारी. तर यातील महत्त्वाचे आपण पॉईंट्स पहा. तर छुपी बेरोजगारीलाच अजून एक नाव आहे प्रचंड बेरोजगारी म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. तर अशा प्रकारच्या बेरोजगारीमध्ये गरजेपेक्षा जास्त मजूर एकाच कामात गुंतलेले असतात त्याला म्हटलं जातं छुपी बेरोजगारी. व जास्तीच्या मजुरांची सीमांत उत्पादकता जी आहे ती शून्य असते. अशा बेरोजगारीला शेतीमध्ये ती बेरोजगारी जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे. महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कैसर-ए हिंद. ही जी पदवी आहे ही महात्मा गांधी यांना ब्रिटिश सरकारने दिली होती. तर का दिली होती लक्षात ठेवायचंय, ज्यावेळी ते असहकार चळवळी दरम्यान त्यांनी सरेंडर केलं होतं त्यामुळे त्यांना ही पदवी देण्यात आलेली होती. लक्षात ठेवायचंय असहकार चळवळीमध्ये गांधीजींनी कैसर-ए-हिंद या पदवीचा, तर रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा, तसेच सुभाषचंद्र बोस यांनी ICS या पदाचा देखील त्याग केलेला आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे. उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळून येतात? पहा उजनी धरण या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक 4 तर रोहित हा जो पक्षी आहे पहा रोहित हा पक्षी जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो. उजनी धरण जे आहे हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये येतं आणि या धरणाची क्षमता 121 TMC एवढी आहे. उजनी धरण जलाशयाला यशवंत सागर असंही म्हणतात. यावर आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. आणि सोलापूर जे जिल्हा आहे तर सोलापूर जिल्ह्याविषयी जी काही महत्त्वाची आणि पूर्ण डिटेल्समध्ये माहिती आहे ती देखील आपण एका व्हिडिओद्वारे घेतलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे. खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतामध्ये पाळला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 21 ऑक्टोबर. मित्रांनो लक्षात ठेवायचे ते पोलीस संबंधित दिनविशेष आहेत त्यावरही आपण महत्त्वाचे व्हिडिओज घेतलेले आहेत. तर 21 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो आणि 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन म्हणून पाळला जातो. सोबतच काही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यामध्ये जागतिक दिनविशेष आणि सोबतच राष्ट्रीय दिनविशेष देखील आपण पूर्णपणे घेतलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे. नक्षलवादाची चळवळ कोणत्या ठिकाणी भारतात प्रथम चालू झालेली होती? पहा नक्षलवाद भारतात कधीपासून सुरू झाला किंवा कोणत्या ठिकाणापासून सुरू झाला? तर हे जे आहे हे पर्याय क्रमांक 4 तर नक्षलबारी हे जे गाव आहे हे गाव पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थित आहे आणि जिल्हा येतो त्याला पहा दार्जिलिंग. तर हे जो जिल्हा आहे दार्जिलिंग जिल्हा आणि नक्षलबारी जे गाव आहे या गावामधूनच नक्षलवादाची सुरुवात झाली होती आणि नक्षलवादी संघटनाची स्थापना सर्वप्रथम 1960च्या दशकात झालेली आहे. जर आपल्याला राज्य विचारलं तर पश्चिम बंगाल या राज्यापासून नक्षलवादाची सुरुवात झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे. राज्य राखीव दलाचे गटाचे प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते? पहा राज्य राखीव दल म्हणजे लक्षात ठेवायचं राज्य राखीव दल म्हणजेच काय? तर पहा राज्य राखीव दलाचे जे प्रभारी अधिकारी असतात तर त्यांना म्हटलं जातं पहा समादेशक. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि याची जी निर्मिती आहे ही 6 मार्च 1948 रोजी करण्यात आलेली आहे आणि त्याचा अधिकारी जो असतो त्या म्हणजे जो गटाचा प्रभारी अधिकारी असतो त्याला म्हटलं जातं समादेशक. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. किरकोळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. मित्रांनो जी काही आता मागची आपली पोलीस भरती झाली त्यामध्ये विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार यावरती जास्त भर होती. म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला 2-2 प्रश्न यावरच नेहमी विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवायचे किरकोळ हा जो शब्द आहे तर याला विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 तर घाऊकला विरुद्धार्थी शब्द होतो किरकोळ. आणि या ठिकाणी जो रोख आलेला आहे तर रोखला विरुद्धार्थी शब्द काय होतो? तर उधार. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. आणि मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देखील देऊ शकता. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा आपला प्रश्न दुसरा आहे. मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. पहा मारुतीचे शेपूट याचा अर्थ काय होतो?
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर लांबत जाणारे काम. लक्षात ठेवायचे मारुतीचा शेपूट म्हणजे काय तर न संपणारे किंवा लांबत जाणारे काम. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे कसलीही पारख नसणारा या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द लिहायचा आहे किंवा एक प्रकारे आपल्याला सांगायचं आहे. पहा कसलीही पारख नसणारा, कारण आपल्याला यावरती पहा बॅक टू बॅक 2 प्रश्न सेम विचारण्यात आलेले आहेत आणि जी काही पोलीस भरती 2023ला झाली आहे त्यामधील आपण नवी मुंबई 2023 याची प्रश्नपत्रिका घेत आहोत. तर पहा कसलीही पारख नसणारा त्याला म्हटलं काय जातं पर्याय क्रमांक 1 गाजर पारखी. यामध्ये पहा आपल्याला 4 याचं घेत आहोत आपण. गाजर पारखी म्हणजे काय कसलीही पारख नसलेला. यानंतर घाण्याचा बैल, पहा घाण्याचा बैल म्हणजे काय सतत कामात जुंपलेला माणूस. यानंतर काय आहे अंगठाछाप, अंगठाछाप म्हणजे काय निरक्षर माणूस, म्हणजे एक प्रकारे आपण त्याला अडाणी माणूस देखील म्हणू शकतो. आणि चरपट पंजरी म्हणजे काय तर निरर्थक आणि लांबलचक भाषण. लक्षात ठेवायचे चरपट पंजरी, कारण यावरती आपल्याला 2 वेळा चरपट पंजरीवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 4 आहे पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता आहे. पहा पहिले 4ही प्रश्न आपण मराठी व्याकरणावरील घेतलेले आहेत, कारण यामध्ये मराठी व्याकरण हे 25 मार्कचं जे आहे हे सर्वात महत्त्वाचं असतं. पहा 25 प्रश्न. तर या ठिकाणी काय आहे पुष्कळ द्रव्य मिळणे याचा अर्थ काय होतो. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर उखळ पांढरे होणे त्यालाच म्हटलं जातं पहा पुष्कळ द्रव्य मिळणे किंवा वैभव प्राप्त होणे. यानंतर काय आहे आकाश ठेंगणे होणे. पहा आकाश ठेंगणे म्हणजे काय तर गर्वाने फुगून जाणे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे दैवाने हात देणे. पहा किंवा कधी कधी आपल्याला या ठिकाणी दैवाच्या ऐवजी देव असा देखील शब्द एक वेळा विचारण्यात आला होता. तर दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 दैव अनुकूल होणे म्हणजेच दैवाने हात देणे. पहा दैवाने हात देणे दैव अनुकूल होणे. दुर्दशा होणे म्हणजेच वाईट दिवस येणे. दैना उडणे म्हणजेच वाईट अवस्था होणे. पहा या ठिकाणी आपण 4ही गोष्टीचा अर्थ घेत आहोत. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. प्रश्न 6 आहे अपूर्ण मन पूर्ण करायचे आहे. या ठिकाणी आपल्याला एक मन दिली आहे डॅश वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. मित्रांनो आपल्याला 200पेक्षा म्हणी ज्या आहेत महत्त्वाच्या मराठीतील त्या आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. पहा त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, कारण प्रत्येक व्हिडिओ जो आहे हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच व्हिडिओमध्ये आपल्याला 2 ते 3 प्रश्न हे नेहमी विचारलेले आहेत. तर पहा डॅश वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली म्हणजे त्याचा अर्थ काय होतो गाजराची पुंगी. पर्याय क्रमांक 2 गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. तर याचा अर्थ काय सरळ घ्यायचा आहे एखादी गोष्ट साध्य झाली तर ती उत्तमच, म्हणजे एखादी गोष्ट साध्य झालं तर चांगलंच आहे, नाही झाली तर तिचा जो उपयोग आहे तो वेगळ्या गोष्टीने देखील आपण करू शकतो किंवा वेगळ्या पद्धतीने करू शकतो. म्हणजेच मन काय आहे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 7 आहे काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय होतो. पहा या ठिकाणी आपले जे पहिले 7ही प्रश्न आहेत हे टोटल आपण मराठी व्याकरणावरील प्रश्न घेतलेले आहेत आणि याचमध्ये पहा बॅक टू बॅक 2 प्रश्न आपल्याला म्हणीवरती विचारण्यात आलेले आहेत. काखेत कळसा गावाला वळसा. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2 वस्तू जवळ असूनही इतरत्र म्हणजे सर्वत्र शोध घेणे. तर यामध्ये पहा काय दिलं आहे काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय आहे एखादी वस्तू आपल्या जवळ देखील असते तरीही आपण त्या वस्तूला बाजूला किंवा दुसरीकडे शोधत बसतो. त्यानंतर काय आहे गरज एका ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे त्याला काय म्हटलं जातं आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा एखादी वस्तू जवळ असताना देखील इतरत्र तिचा शोध घेणे म्हणजेच काखेत कळसा गावाला वळसा. तर पहा प्रश्न 8 आहे निलू नावाचा काळा कुत्रा होता. यामधील विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. पहा या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलं आहे तर निलू नावाचा काळा कुत्रा होता. तर यामध्ये विशेषण काय आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर यामध्ये काळा हा जो शब्द आहे पहा हे विशेषण आहे. विशेषण काय म्हटलं जातं पहा नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द त्याला म्हटलं जातं विशेषण. यामध्ये काय केलेलं आहे की कुत्रा आहे पण तो कसा आहे तर तो काळा आहे. काळा आहे म्हणजे या ठिकाणी त्याचं ते विशेषण झालेलं आहे. लक्षात ठेवायचं निलू नावाचा काळा कुत्रा होता.
आणि ह्या वरील वाक्यामध्ये कुत्रा हे जे आहे हे कुत्रा असं नाम दिलेलं आहे. तर पहा नाम देखील काय असतं तर जे कॉमन नाव असतं. या ठिकाणी कुत्र्याच्या ऐवजी एखादा शब्द दिला असता तर ते झालं असतं पहा ते देखील नाम. पण या ठिकाणी एक सामान्य नाम दिलेलं आहे. आणि काळा हा शब्द जो आहे हा कुत्र्याबद्दल अधिक नामाची म्हणजे माहिती सांगतो किंवा त्याबद्दल अजून नामाची व्याप्ती जी आहे तो मर्यादित करतो. म्हणजे कुत्रा कसा आहे तर काळा आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे? पहा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर खाली हे जे आहे पहा हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. यामध्ये पहा स्थलवाचक क्रियाविशेषण हे जे आहे हे वाक्यातील एखादी क्रिया घडण्याचं ठिकाण दाखवत असतं. म्हणजे एक प्रकारे काय तर आपण त्याला खाली म्हणू शकतो, वर म्हणू शकतो, इकडं म्हणू शकतो किंवा तिकडं, आत किंवा सगळीकडे किंवा त्या ठिकाणी असे शब्द आपण वापरू शकतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, देवघर या शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचे आहे. पहा देवघर या शब्दाचं लिंग. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर ते नपुसक लिंग आहे. पहा नपुसक लिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि उभयलिंग. तर यामध्ये पहा सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरवलं जातं. तर आपण काय म्हणू शकतो पहा ते देवघर म्हणजे ते म्हणजे काय तर त्या ठिकाणी नपुसक लिंगी हा शब्द वापरला जातो. ते भाऊ-बहीण पहा ते देखील नपुसक असा शब्द वापरला जातो. पण या ठिकाणी आपण स्त्रीलिंग घेतला आहे. आणि भाजीपाला म्हणजे काय म्हणतो आपण तो भाजीपाला. पहा तो भाजीपाला म्हणजे पुल्लिंग. पण या ठिकाणी आपल्याला काय असणार आहे ती स्त्रीलिंगीच्या ऐवजी काय वापरलं जाणार आहे ती. तर ती मुलगी म्हणजेच ते काय झालं स्त्रीलिंगी झालं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण आहेत? प्रश्न महत्त्वाचा आहे कारण हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरती जी 2023ला झालेली आहे त्यामध्ये देखील एक उल्लेख आलेला होता. पण त्या ठिकाणी मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार असा प्रश्न आपल्याला आला होता. या ठिकाणी आपल्याला 3 नाटकं दिलेली आहेत, तो मी नव्हेच, ब्रह्मचारी आणि मोरूची मावशी. तर ह्याचे नाटककार कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर के अत्रे. म्हणजे कधी कधी आपल्याला पूर्ण नाव देखील दिलं जाऊ शकतं. प्रल्हाद केशव अत्रे. लक्षात ठेवा त्यांची काही अजून महत्त्वाची आणि प्रसिद्ध असणारी नाटकं देखील आहेत. तर त्यापैकी तो मी नव्हेच, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, ब्रह्मचारी आणि भ्रमाचा भोपळा हे जे आहेत हे टोटल के अत्रे यांचे प्रसिद्ध नाटकं आहेत. पहा कधी कधी लक्षात ठेवायचे के अत्रे 2 नावं येऊ शकतात. प्रल्हाद केशव अत्रे हे नाव त्यांचं महत्त्वाचं आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? दास कॅपिटलवरती मित्रांनो हमेशा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. झेडपी भरती जी आहे त्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. तर दास कॅपिटल हा जो ग्रंथ आहे हा लिहिलेला आहे पहा कार्ल मार्क्स यांनी. पहा कार्ल मार्क्स यांचा ग्रंथ आहे दास कॅपिटल. आणि कार्ल मार्क्स हे जे आहे ते एक जर्मन विचारवंत होते आणि त्यांनी लिहिलेलं आहे दास कॅपिटल. या पुस्तकात मार्क्सने भांडवलदारी उत्पादन पद्धतीने असलेल्या आर्थिक पुनरावृत्ती समोर आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे जे पुस्तक आहे हे पुस्तक एक प्रकारे अर्थशास्त्रावरती आधारित असणारं पुस्तक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ खालीलपैकी देखील आहेत. पहा बाबासाहेबांचे काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत ते म्हणजे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, द बुद्धा अँड हिज धम्मा. हे जे आहेत हे बाबासाहेबांचे 2 लिहिलेले पुस्तक आहेत महत्त्वाचे, कारण यावरही आपल्याला प्रश्न एखाद्या वेळा विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 13 आहे, गटात न बसणाऱ्या शहराचा पर्याय निवडायचा आहे. पहा गटात न बसणारा म्हणजे काय असतो की 3 ऑप्शन जे आहेत हे जवळपास त्यांचा अर्थ सेम असतो, पण चौथं ऑप्शन हे वेगळं असतं. तर यामध्ये जे आपल्याला पर्याय दिले आहेत तर त्यापैकी आपल्याला चौथा ऑप्शन म्हणजेच एक प्रकारे गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर बडोदा हा जो शब्द आहे हा गटामध्ये बसत नाही. तर का बसत नाही लक्षात ठेवा मित्रांनो. ऑप्शनमधील जेवढे काही शिलाँग, रायपूर, हैदराबाद आणि जे काही राजधानीचे शहर आहेत आणि बडोदा हे जे आहे हे राजधानीचं शहर नाही. लक्षात ठेवायचं यामध्ये मेघालय त्याची राजधानी आहे शिलाँग, छत्तीसगडची राजधानी आहे पहा रायपूर, तेलंगणाची राजधानी आहे पहा हैदराबाद. या ठिकाणी बडोदाच्या ऐवजी गांधीनगर जर असतं तर या ठिकाणी थोडंसं चेंज झालं असतं आणि गुजरात या राज्याची राजधानी आहे पहा गांधीनगर. पण बडोदा हे जे आहे हे गुजरात राज्यामधील एक शहर आहे. लक्षात ठेवा 3 राजधानी आहेत आणि एक शहर वेगळं दिलेलं आहे. त्यामुळेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 14 आहे, भारताचे उपराष्ट्रपती हे डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पहा, भारताचे उपराष्ट्रपती डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचं सांगायचे असले तर पॉईंट लक्षात ठेवायचे. भारतीय संविधानातील कलम 63 नुसार उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 64 जे आहे हे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, मात्र राज्यसभेचे कधीच सदस्य नसतात. यानंतर पहा, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित व नामनिर्देशित सदस्य भाग घेऊ शकतात. लक्षात ठेवा, महत्त्वाचे हे पॉईंट्स आहेत. आणि हाच सेम प्रश्न आपल्याला आयुक्तालय, जे मुंबई पोलीस भरती आयुक्तालय आहे 2023चं, त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? या ठिकाणी कधी झाला किंवा कधी कधी आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला जातो की कोणत्या दिवशी झाला. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर 11 एप्रिल 1827. पहा, 11 एप्रिल 1827 या दिवशी महात्मा फुले यांचा जन्म झालेला आहे. आणि महात्मा फुलेंनी 1848 मध्ये पुणे या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या ठिकाणी मित्रांनो अजून एक प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले. लक्षात ठेवा, हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि कधी केली, वर्ष जर विचारलं तर 1873 साली केलेली आहे. आणि त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित नाव आहे? पहा, वर्गीस कुरियन. कधी कधी व्ही कुरियन देखील असं विचारलं जाऊ शकतं, पण या ठिकाणी वर्गीस कुरियन असं नाव दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर धवल क्रांतीशी संबंधित नाव आहे पहा वर्गीस कुरियन. लक्षात ठेवा, वर्गीस कुरियन हे जे आहे हे धवल क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि धवल क्रांतीलाच श्वेत क्रांती देखील या नावाने ओळखलं जातं. यामध्ये दूध उत्पादनाशी संबंधित ऑपरेशन फ्लड आणि दूध उत्पादन वाढून दुधाचा महापूर यावा ही या गोष्टीची संकल्पना होती श्वेत क्रांतीची. आणि त्याला जनक कोण आहे? त्याचे वर्गीस कुरियन. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला 2023 वर आधारित विचारलेला होता. पण लक्षात ठेवायचे, जेव्हा जेव्हा हे मंत्रिमंडळ बदलत असतं त्यावेळेस हे जे प्रश्न असतात हे थोडेसे चेंज होत असतात. तर सध्याचा विचार केला, सध्या आहे पहा 2 जानेवारी 2024. तर सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर देवेंद्र फडणवीस हे जे आहेत पहा हे सध्याचे गृहमंत्री आहेत. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. एकनाथ शिंदे माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास, परिवहन आणि खनिकर्म इत्यादी मंत्रिमंडळ जे आहे ते त्यांच्याकडे आहे. आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत. सुधीर मुनगंटीवार हे जे आहेत वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय म्हणजे यामध्ये त्यांच्याकडे ते खाते आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे लक्षात ठेवा 3 पॉईंट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे आहेत. एकनाथ शिंदे कोण आहेत? सीएम आहेत. यानंतर अजित पवार कोण आहेत? तर उपमुख्यमंत्री आहेत. आणि देवेंद्र फडणवीस कोण आहेत? ते देखील उपमुख्यमंत्री आहेत. 1 मंत्री 2 उपमुख्यमंत्री. आणि सोबतच लक्षात ठेवायचे देवेंद्र फडणवीस हे जे आहेत हे सध्याचे गृहमंत्री देखील आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन हा जो आहे हा दरवर्षी लक्षात ठेवा मित्रांनो 5 जून या दिवशी साजरा केला जातो. आणि असेच आपल्याला जे काही जागतिक लेवलचे दिनविशेष आहेत पहा ते जर पूर्ण पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी आपण जागतिक दिनविशेष आणि जे राष्ट्रीय दिनविशेष आहेत ते देखील आपण पूर्णपणे पाहू शकता एकाच व्हिडिओमध्ये. लिंक त्याच्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? पहा, हे देखील मित्रांनो वारंवार बदलत असतात पहा मुख्य न्यायाधीश. तर त्यावरही आपण करंट अफेअर्सचा प्रॉपर अभ्यास करायचा आहे. त्या ठिकाणी जरी कधी चेंज झालं तर आपण तो प्रश्न नेहमी घेणार आहोत.
तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 तर DY चंद्रचूड हे जे आहेत पहा हे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. कोण? DY चंद्रचूड. आणि DY चंद्रचूड हे जे आहेत तर हे भारताचे 50वे सरन्यायाधीश आहेत. 9 नोव्हेंबर 2022 या दिवशी त्यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली होती. कोण? DY चंद्रचूड. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची ओळख आहे किंवा कोण सध्या कार्यरत आहेत? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर अजित डोवाल किंवा कधी कधी अजित डोभाल असा देखील आपला शब्द विचारला जाऊ शकतो. अजित डोभाल हे जे आहेत हे सध्याचे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. सोबतच भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? ब्रजेश मिश्रा होते. राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार दत्ता पडसलगीकर, राजेंद्र खन्ना, विक्रम मिस्त्री, पंकज कुमार सिंग हे आहेत. लक्षात ठेवायचे अजित डोवाल हे नाव मित्रांनो महत्त्वाचं आहे आणि थोडंसं लक्षात ठेवायचं आहे, कारण या ठिकाणी ज्यावेळी भारतावरती काही हल्ले होतात तर त्या ठिकाणी त्यांचं नाव बरेच वेळा आपल्याला ऐकायला येऊ शकतं की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल आहेत. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 21 आहे डॅशच्या पाण्यातील द्रावणाला विनेगर असं म्हटलं जातं. पहा विनेगर कशाला म्हटलं जातं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 ॲसिटिक ॲसिड जे आहे त्याला म्हटलं जातं पहा विनेगर. लक्षात ठेवा विनेगर म्हणजे काय? ॲसिटिक ॲसिडचे पाण्यातील जे द्रावण आहे ते ॲसिडिक ॲसिडचे एक विरळ द्रावण असतं आणि त्याला म्हणतात पहा विनेगर. विनेगरमध्ये 10% ॲसिटिक ॲसिड असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? या ठिकाणी प्रश्न आपल्याला अल्टरनेट विचारलेला आहे की एक ठिकाणी आपल्याला तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा रयत शिक्षण संस्था. रयत शिक्षण संस्था याची स्थापना जी आहे ही भाऊराव पाटील यांनी केलेली आहे. पण या ठिकाणी प्रश्न आपल्याला असा विचारला होता की रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे त्याचं कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. तर याविषयी महत्त्वाचे पॉईंट्स काय आहेत? रयत शिक्षण संस्था याची जी स्थापना आहे ही 1919ला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कराडजवळील काले या गावामध्ये केली होती. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 आहे आणि कुंभोज कोल्हापूरमध्ये येतो. मुष्टीफंड योजना देखील त्यांनी सुरू केली आणि दुधगाव विद्यार्थी आश्रम 1909 साली त्यांनी सुरू केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल रयत शिक्षण संस्था याचे संस्थापक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न क्रमांक 23 आहे ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले? या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे एक तारीख दिलेली आहे, तर आपल्याला कमेंट करून उत्तर मित्रांनो देत राहायचे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर 23 जून 1757. 23 जून 1757 या दिवशी प्लासीची लढाई झाली ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 24 आहे नर्मदा आणि तापी नद्या डॅश आहेत. पहा नर्मदा आणि तापी नद्या कशा आहेत आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तर या ज्या नद्या आहेत या पश्चिम वाहिनी नद्या आहेत मित्रांनो, पश्चिम वाहिनी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा नर्मदा आणि तापी नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि नर्मदाचा उगम जो आहे मैकल टेकड्या जो की अमरकंटक आहे आणि मध्य प्रदेशमध्ये येतो. 1312 किलोमीटर आहे आणि भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी देखील तिचा ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये ती 54 किलोमीटरची लांबी आहे तिची. तापी नदीचा उगम जो आहे तो मुलताई पर्वत, बैतूल जिल्हा, मध्य प्रदेश राज्य. 724 किलोमीटर नदी आहे आणि महाराष्ट्रात 208 किलोमीटर तिची लांबी आहे. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवायचे नर्मदा आणि तापी या ज्या नद्या आहेत या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन्स आहेत? पहा हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि मित्रांनो जेवढे काही आपले 36 जिल्हे आहेत तर या प्रत्येक जिल्ह्यावरती आपण सर्वात महत्त्वाची असणारी माहिती देखील अपलोड केलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. तर त्या प्रत्येक माहितीचा व्हिडिओ तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या खाली मिळेल किंवा आपली वेबसाईट आहे marathinaukri.in या वेबसाईटवर देखील आपलं उपलब्ध केलेलं आहे. तर पहा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती? तर 20 पोलीस स्टेशन येतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. किती आहेत पहा लक्षात ठेवा 20. यामध्ये महाराष्ट्रात 12 पोलीस आयुक्तालय आणि 34 घटक आहेत पोलीस घटक आहेत आणि महाराष्ट्रातील पोलीस परिक्षेत्र हे जे आहेत हे 8 आहेत. नवी मुंबई आयुक्तालय जे आहे याची स्थापना 1994 या वर्षी करण्यात आलेली आहे.
तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 25 प्रश्न आणि या 25 प्रश्न आपण पूर्ण संदर्भ आणि त्याच्या स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत. आपल्याला या 25 पैकी किती प्रश्नाचे उत्तरं आधीच देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आपल्याला जर PDF फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं चॅनल आहे मराठी नोकरी या नावाने टेलिग्रामचं, त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.